जेव्हा जेव्हा भारतीय राजकारणात फाळणीचा विषय येतो तेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांचं नाव पुढे येतं। भारत पाकिस्तानच्या फाळणीसाठी जिन्नांनाही दोषी धरलं जातं, पण जिन्ना यांची ओळख इतकीच नव्हती। जिन्ना कोणे एकेकाळी नावाजलेले वकील आणि राजकीय नेते होते आणि याच जिन्नांनी लोकमान्य टिळकांची बाजूही मांडली होती, ती सुद्धा दोनदा। आज लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांचा हाच किस्सा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा। आनंद हर्डीकर यांनी लिहिलेल्या कायदे आझम या जिन्नांच्या चरित्राचा किस्सा सांगितलाय। 1897 साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल झाला होता। शिवाजीचे उद्गार या लेखासाठी टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता। तेव्हा टिळकांची बाजू मांडली होती बॅरिस्टर दावर यांनी। दावर यांनी बाजू मांडल्यानंतर टिळकांना जामीन मंजूर झाला होता। 1908 साली 2 लेखांमुळे टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला दाखल झाला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दावर यांनी टिळकांची बाजू 1897 ला मांडली होती तेच दावर आता न्यायमूर्ती होते। यावेळी टिळकांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्याकडे आपलं वकीलपत्र दिलं होतं। जिन्ना टिळकांचे लेख नेहमी वाचायचे। त्यांनी मोठ्या आनंदाने टिळकांचं वकीलपत्र स्वीकारलं। 1897 साली दावर यांनी जो युक्तिवाद केला तोच युक्तिवाद यावेळी लागू होता। त्यामुळे टिळकांना जामीन मिळणं सोपं होतं असं जिन्ना आणि टिळकांना वाटलं, पण दावर यांनी टिळकांना जामीन देण्याऐवजी त्यांना 6 वर्षाची शिक्षा सुनावली। टिळकांना जामीन मिळवून देण्यात आपण कमी पडलो अशी खंत जिन्नांना वाटली नाही, पण न्यायाधीश दावर यांच्याबद्दल जिन्नांच्या मनात कटुता निर्माण झाली। टिळकांना शिक्षा झाली म्हणून ब्रिटिश सरकारने दावर यांना नाईटहूड किताब दिला। या निमित्ताने मुंबई हायकोर्टाने दावर यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजन केलं होतं। यावर उपस्थित राहणाऱ्या वकिलांनी सही केली। जिन्नांनी यावर सही केली तर नाहीच, उलट जिन्नांनी त्या कागदावर खरमरीत शेरा लिहिला। जिन्नांनी लिहिलं की सरकारी मनमर्जी पुढे मान तुकवून एका थोर देशभक्ताला कडक शिक्षा ठोठावणाऱ्या आणि त्या कामगिरीच्या मोबदल्यात सन्मानाचं पद पदरात पाडून घेणाऱ्या अशा न्यायाधीशाचा सन्मान करताना बार असोसिएशनला लाज वाटली पाहिजे। हा शेरा न्यायाधीश दावर यांच्यापर्यंत पोहोचला। त्यांनी जिन्नांना बोलवून घेतलं आणि असा शेरा का लिहिला अशी विचारणा केली। तेव्हा जिन्ना म्हणाले की मला वाटलं तेच मी लिहिलं। आपण माझ्याशी जरी नीट वागत आला तरी आपण टिळकांवरचा खटला ज्या पद्धतीने चालवलात त्याबद्दलच्या माझ्या तीव्र भावना दडपू शकलो नाही, म्हणून मी तसा शेरा लिहिला, असे उत्तर जिन्नांनी दिलं आणि निघून गेले। पुढे 1916 साली टिळकांवर पुन्हा सरकारने नोटीस बजावली आणि यावेळी जिन्नांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं। धनंजय कीर यांनी टिळकांचं चरित्र लिहिलंय। त्यात म्हटल्याप्रमाणे टिळकांनी 1916 साली होम रूल लीग चळवळ सुरू केली होती। या चळवळीत त्यांनी स्वराज्याची कल्पना मांडली। टिळकांनी 31 मे आणि 1 जून 1916 ला होम रूलवर 2 भाषणं केली आणि स्वराज्यावरची आपली भूमिका स्पष्ट केली। 23 जुलैला टिळकांचा 60वा वाढदिवस होता। तेव्हा जिल्हा दंडाधिकाऱ्याने टिळकांना नोटीस दिली। या नोटिशीत म्हटलं होतं की चांगल्या वर्तनाची टिळकांकडून हमी घेण्यासाठी 1 वर्ष मुदतीसाठी 20,000 रुपयांचा वैयक्तिक जात मुचलका आणि प्रत्येकी 10,000 रुपयांचा एक असे 2 जामीन तुमच्याकडून का घेऊ नयेत। टिळकांनी ही नोटीस स्वीकारली। टिळकांचे सहकारी या खटल्यासाठी मुंबईत जिन्नांना भेटले आणि त्यांना टिळकांचं वकीलपत्र दिलं। 9 नोव्हेंबर 1916 ला मुंबई हायकोर्टात यावर सुनावणी झाली। जिन्नांनी टिळकांची जोरदार बाजू मांडली। जिन्ना म्हणाले की सत्तेची सर्व सूत्र एकवटलेल्या आणि लोकांना जबाबदार नसलेल्या नोकरशाहीवरच त्यांनी टीका केली आहे। होम रूल म्हणजेच अंतर्गत शासन हे त्या दिशेने टाकावायचे एक पाऊल आहे आणि लोकांनी त्यात सहभागी झालंच पाहिजे, हे लोकांना समजावून सांगण्याचा त्यांचा हेतू होता। ब्रिटिश भारतात कायद्याने प्रस्थापित झालेल्या शासनासंबंधी अप्रिती पसरवण्याचा त्यांचा हेतू नव्हता, हे त्यांची भाषणं स्पष्टपणे दर्शवतात। अशा शब्दात जिन्ना यांनी टिळकांची जोरदार बाजू मांडली होती। जिन्नांनी मांडलेली टिळकांची बाजू न्यायालयाला पटली। 1897 आणि 1908 साली ज्या कोर्टाने टिळकांना शिक्षा सुनावली होती त्याच कोर्टाने टिळकांच्या उद्दिष्टाचं समर्थन केलं होतं। कोर्टाने टिळकांविरोधातील आरोप फेटाळून लावले आणि त्यांची निर्दोष सुटका केली। ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला त्या दिवशी टिळक कोर्टात हजर होते। याच वेळी टिळकांनी जिन्ना यांच्याशी हात मिळवला आणि अभिनंदन केलं। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील असेच किस्से जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।